गुड आफ्टरनून फ्रेंड्स. पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष व मनस्वी स्वागत करतो. बऱ्याच वेळा आपण असं बोलत असतो, प्रत्येक पुस्तक, प्रत्येक वही, प्रत्येक घर, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक विद्यार्थी असे हजारो प्रकारचे वाक्य आपण बोलू शकतो किंवा असे हजारो प्रकारचे वाक्य समूहांचा आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रयोग म्हणजे प्रत्यक्षात त्यांचा वापर करत असतो संभाषणामध्ये. मग हे अशा प्रकारचे वाक्य किंवा शब्द इंग्रजीमध्ये लिहिता येतात का? तर याचे उत्तर आहे होय. आपण लिहू शकतो, 100% लिहू शकतो. पण ते लिहिण्यासाठी आपल्याला त्या शब्दासाठी सुटेबल किंवा राईट म्हणजे योग्य तो शब्द माहीत असला पाहिजे, म्हणजे ट्रान्सलेशन बरोबर होतं, चुकत नाही. तर बघा, फळ्यावर मी काही शब्द समूह लिहिलेले आहेत, ते मी वाचतो आणि ते वाचल्यानंतर ते आपण इंग्रजीमध्ये कसे ट्रान्सलेट करायचे, त्यांचे ट्रान्सलेशन कसं करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता तत्पूर्वी इकडे लक्ष द्या. प्रत्येक ओळ, आता ओळ म्हणजे काय? वहीची ओळ असेल, पुस्तकांची ओळ, पुस्तकामध्ये लिहिलेल्या ओळी असतील. प्रत्येक ओळ, प्रत्येक पुस्तक, प्रत्येक पेटी, प्रत्येक पान, प्रत्येक शब्द, प्रत्येक मुलगी, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक सदस्य. मग तुम्ही असं म्हणू शकता प्रत्येक शिक्षक, बरोबर, प्रत्येक भाऊ, प्रत्येक बहीण. तुम्ही तुमच्या मनाचा शब्दसमूह घेऊ शकतात, राईट. आणि त्या पद्धतीने आपण शिकण्याचा प्रयत्न करू शकतो. मग आता प्रत्येक ओळ हे इंग्रजीमध्ये कसं लिहिणार? तर हा जो प्रत्येक शब्द आहे, प्रत्येक, याला इंग्रजीमध्ये म्हणतात ईच, EACH, ईच. मग प्रत्येक साठी लिहिलं आपण ईच आणि ओळ साठी लिहिलं लाईन. म्हणजे प्रत्येक ओळ म्हणजे पुस्तकातली असेल, वहीमधली असेल, एखाद्या ग्रंथामधली असेल, बरोबर, एखाद्या न्यूजपेपर मध्ये काही लेख लिहिलेला असेल त्याच्यामधली ओळ असेल. तर प्रत्येक ओळ म्हणजे काय? ईच लाईन. इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो आपण? ईच लाईन. प्रत्येक पुस्तक, ईच बुक, ईच बुक. प्रत्येक ओळ, ईच लाईन. प्रत्येक पुस्तक, ईच बुक. प्रत्येक पेटी, ईच बॉक्स. म्हणजे बॉक्स मध्ये काही पण असू शकतं. शाळेच्या वस्तू असू शकतात, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य असू शकतात, आपले कपडे असू शकतात किंवा इतर काही साधन सामग्री असू शकते. ईच बॉक्स. प्रत्येक पान, पान म्हणजे झाडावरचं पान नाही, हा, पुस्तकातलं पान. ईच पेज, ईच पेज. प्रत्येक शब्द, ईच वर्ड. प्रत्येक मुलगी, ईच गर्ल. किंवा एखाद्या वडिलांना म्हणायचं असेल माझी प्रत्येक मुलगी म्हणजे डॉटर म्हणू शकतो, ईच डॉटर, राईट. त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थी, ईच स्टुडंट, राईट, फुल स्टॉप. प्रत्येक सदस्य, ईच मेंबर. बरोबर आहे की नाही? आता इकडे लक्ष द्या. प्रत्येक ओळ म्हणजे ईच लाईन. मग आता ईच लाईन या शब्द समूहाचा आपण आपल्या इंग्रजी वाक्यामध्ये कसा उपयोग करू शकतो? आय रीड ईच लाईन. मी प्रत्येक ओळ वाचतो, म्हणजे एकही ओळ वाचण्याशिवाय सोडत नाही. आय रीड ईच लाईन. प्रत्येक ओळ वाचतो. प्रत्येक पुस्तक, ईच बुक. आय वुड लाईक टू रीड ईच बुक. मला प्रत्येक पुस्तक वाचायला आवडेल. प्रत्येक पेटी, ईच बॉक्स हॅज बीन ओपन. म्हणजे प्रत्येक पेटी उघडली गेली आहे. का उघडली? काय आहे त्यात? पाण्यासाठी. प्रत्येक पान, ईच पेज आय कॅन रीड. प्रत्येक पान मी वाचू शकतो पुस्तकातलं. त्याच्यानंतर प्रत्येक शब्द, ईच वर्ड. ईच वर्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर रीडिंग. आपण जेव्हा वाचन करत असतो तर प्रत्येक शब्द महत्वाचा असतो असं त्याचा अर्थ आहे. प्रत्येक मुलगी, ईच गर्ल कॅन शो हर परफॉर्मन्स. प्रत्येक मुलगी तिचा परफॉर्मन्स दाखवू शकते.
मग तिच्या डान्स करण्याचा परफॉर्मन्स असेल, तिचं चित्र काढण्याचा परफॉर्मन्स असेल, तिच्या भाषण देण्याचा परफॉर्मन्स असेल, कोणत्याही प्रकारचा परफॉर्मन्स असू शकतो आणि तो परफॉर्मन्स म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थिनीचं स्किल असतं, ते एक टॅलेंट असतं, ते एक नॉलेज असतं हे त्यांचं, है ना. त्याच्यानंतर बघा प्रत्येक विद्यार्थी ईच स्टुडंट कॅन अटेंड दिस प्रोग्राम. प्रत्येक विद्यार्थी तो कार्यक्रम किंवा प्रत्येक विद्यार्थी त्या कार्यक्रमाला उपस्थिती देऊ शकतो, म्हणजे तो उपस्थित पाहिजे त्या कार्यक्रमाला. प्रत्येक सदस्य each member of my family is very very important. प्रत्येक सदस्य म्हणजे माझ्या कुटुंबाचा प्रत्येक सदस्य फार अतिशय महत्वाचा आहे, कुणालाही सोडून चालणार नाही. आपण म्हणतो प्रत्येक शिक्षक ईच टीचर, प्रत्येक मुख्याध्यापक ईच हेडमास्टर, प्रत्येक प्राचार्य ईच प्रिन्सिपल, प्रत्येक मुख्याध्यापिका ईच हेडमिस्ट्रेस. हजारो वाक्य आपण बोलू शकतो, लक्षात घ्या. मग आता अगोदर मी पुन्हा एकदा मराठीत वाचून दाखवतो. प्रत्येक ओळ म्हणजे या प्रत्येक शब्दासाठी काय शब्द आहे, ईच इंग्रजीमध्ये. प्रत्येक ओळ ईच लाईन, प्रत्येक पुस्तक ईच बुक, प्रत्येक पेटी ईच बॉक्स, प्रत्येक पान ईच पेज, प्रत्येक शब्द ईच वर्ड, प्रत्येक मुलगी ईच गर्ल, प्रत्येक विद्यार्थी ईच स्टुडंट आणि प्रत्येक सदस्य ईच मेंबर्स. मग तुम्ही हेच वाक्य घेतले पाहिजेत, हेच वाक्य बोलले पाहिजेत असं नाही, मुळीच नाही. दुसरे वाक्य घ्या. मी असे वाक्य घेतले ना, असे शब्दसमूह घेतले ना, तुम्ही दुसरे घ्या आणि त्याचे ट्रान्सलेशन अशा पद्धतीने करा. कसा शब्द भरणा होत नाही तुमचा, 100% होईल. बरोबर आहे की नाही. मग पुन्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा. जो शिकतो तोच या पृथ्वीवर टिकतो, तोच येणाऱ्या संकटांना सामोरे जाऊ शकतो. बरोबर आहे की नाही. तर थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. नाईस टू मीट यू.